अध्याय 19वा. श्री गणेशाय नमः. एकाग्रचित्ते करिता श्रवण, तेने होय दिव्य ज्ञान. त्या ज्ञाने परमार्थ साधन, पंथ सुलभ होत असे. बोलणे असो हे आता वर्णू पुढे स्वामी चरित्रा. अत्यांदरे श्रवण करिता सर्वार्थ पाविजे निश्चय. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नृसिंह सरस्वती, जयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली. कृष्ण तटाकी क्षेत्रे पवित्र, ती देखिली त्यांनी समस्त. नाना योगभ्यासी बहुत महासाधू देखिले, करावे हठ योग साधन. ऐसी इच्छा बहुत दीन, नाना स्थाने फिरोन शोध करीती गुरुचा. जपी तपी संन्यासी असंख्य, देखिली ज्ञान तयाचे पाहिले. कित्येकाचे चरण धरिले, परी गेली व्यर्थचे. एके समय अक्कलकोटी, स्वामी दर्शनाच्या धरुणी पोटी. आले नृसिंह सरस्वती, महिमा श्रीचा एकोणी. सन्मुख पाहुनी तयाला, आग्यचक्र भेदांतला. एक श्लोक सत्वर म्हटला, श्रवणी पडला तयांचा. श्लोक ऐकता तेथेची समाधी लागली त्यांची. स्मृती न राहिली देहाची, ब्रह्मद्री प्राणवायू. आश्चर्य करीती सकळ जन, असो झालिया काही वेळ. समाधी उतरवणी तत्काळ, नृसिंह सरस्वती धावले. स्वामी पदाभुजांवरी मस्तक ठेविले झडकरी. सद्गदित झाले अंतरी, हर्षपोटी न सामावे. उठून या करीती स्तुती, धन्य धन्य हे यतिमूर्ती. केवळ परमेश्वर असती, रूप घेती मानवाचे. स्वामी कृपा आज झाली, तेने माझी इच्छा पुरली चित्ता. सकल दूर झाली, कार्यभाग साधला. असो नृसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री, परतोन येती तेथेची वास्तव्य करीती. सिद्ध प्रसन्न जयाला, बहुत धर्मकृत्य केली, दूर दूर कीर्ती गेली. काही दिवशी एके वेळी अक्कलकोटी पातले. घेतले समर्थांचे दर्शन, उभे राहिले कर जोडून. झाले बहुत समाधान, गुरुमूर्ती पाहुनिया. पाहुनी नृसिंह सरस्वतीसी, समर्थ बोलले त्या समयासी. लोकी धन्यता पावलासी, वारी ओशिता पाळवणी. तियेसी द्यावे सोडोनी, तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी. मग सहजची सुरभुनी, अंती जासी सुखाने. एकोणी समर्थांची वाणी, आश्चर्य वाटले सकला मनी. नृसिंह सरस्वती स्वामी असोनी, विपरीत केवी करतील. परी अंतरीची खून, यती तत्काळ जाणून. पाहो लागले अधोवदन, शब्द एक न बोलवे. असो तेव्हापासोनी, सिद्धी दिदली सोडोनी. एवोनी राहिले स्वस्थानी, धर्मकृत्ये बहु केली. यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार, त्यांचीही ज्ञान साचार, समर्थ कृपेने जाहले. वासुदेव फडके ब्राह्मण थोर, ज्याची प्रसिद्धी सर्वत्र. इंग्रजी अंमलात अनिवार्य हो निबंध केले ज्याने. समर्थांची कृपा होता, इच्छित कार्य साधेल तत्वता. ऐसे वाटले त्याचे चित्ता, दर्शनाते पातला. स्वकार्य चित्तोनी अंतरी, खडग दिदले श्रीच्या करी. म्हणे मजवरी कृपा जरी, तरी खडग हाती देतील. जाओनी बैसला दूर, श्रीनी जाणिले अंतर. त्याचे पाहुनी कर्म घोर, राजद्रोह मानसी. लगबगे उठली स्वारी, सत्वर आली बाहेरी. तरवडाचे झाडावरी, तलवार दिली टाकोनी. कारे आपण योजिले, ते शेवटा न जाय भले. ऐसे समर्थ दर्शविले, म्हणून न दिले खडग करी. परी तो अभिमानी पुरुष, खडग घेऊनी तैसेच. आला परत स्वस्थानास, झेंडा उभारेला वंडाचा. त्यात त्यासी यश न आले, सर्व हेतू निष्फळ झाले. शेवटी पारिपत्य भोगले, कष्ट गेले व्यर्थची. असो स्वामींचे भक्त, तात्या भोसले विख्यात. राहती अक्कलकोटात, राजश्रीत सरदार. मायापाश तोडोनी, दृढ झाले स्वामी चरणी. भजन पूजन निष्दिनी, करिता ती आनंदे. अकस्मात एके दिवशी, भयभीत झाले मानसी. यमदूत दिसती दृष्टीसी, मृत्यू समय पातला. पाहोनिया विपरीत परी, श्रीचरण धरले झडकरी. उभा राहिला काळ दुरी, नवलपरी जाहले. दिन वदन होनी, दृढ घातली मिठी चरणी. तात्या करीती विनवणी, मरण माझे चुकवावे. ते पाहोनी श्री समर्थ कृतांतांसी, काय सांगत हा असे माझा भक्त. आयुष्य याचे न सरले. पहिलं तो वृषभ दिसत, त्याच्या आज असे अंत. त्यासी न्यावे त्वरित स्पर्श, याते करू नको. ऐसे समर्थ बोलले, तोची नवल वर्तले. तत्काळ वृषभाचे प्राण गेले, धरणी पडले कलेवर. जन पाहोनी आश्चर्य करीती, धन्यता थोर वर्णिता ती. बैलाप्रती दिधली मुक्ती, मरण चुकले तात्याचे. ऐशा लीला असंख्य, वर्णू जाता वाढेल ग्रंथ. हे स्वामी चरित्र सारामृत, चरित्र सार मात्र येथे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसुत प्रेमळ भक्त. 19वा अध्याय. गोड हा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 20वा. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाकरा, जय जयाजी यतिवरा. भक्तजन संतापहरा, सर्वेश्वरा गुरुराया. वर्णिता समर्थांचे गुण, नाना दोष होती दहन. सांगता ऐकता, पावन वक्ता श्रोता दोघेही. असो कोणे एके दिवशी, इच्छा धरुणी मानसी. गृहस्थ एक दर्शनासी, समर्थांच्या पातला. करुणीय श्रीची स्तुती, माथा ठेविता चरणांवरती. तेव्हा समर्थे त्याते वदती, हास्यवदन करुणी. फकीरा ते देई खाना, तेने पुरतील सर्व कामना. पक्वान्ने करून नाना, यथेचे भोजन देईजे. गृहस्थे
आज्ञा म्हणून केली नाना पक्वाने. फकीर बोलाविले 5 जण, जेवू घातले तया ते. फकीर तृप्त होऊन जाती, उच्छिष्ट उरले पात्रावरती. तेव्हा समर्थ आज्ञापिती गृहस्था ते. सत्वर शेष अन्न करी ग्रहण, तुझे मनोरथ होतील पूर्ण. परी त्या गृहस्थाचे मन सांशक झाले तेधवा. म्हणे यवन याती अपवित्र, त्याचे तेसे घेऊ उच्छिष्ट. याती मध्ये पावेन कष्ट, करता स्वजना गोष्ट हे. आला म्हणे ऐसा विचार, तो समर्थाच कळला सत्वर. म्हणते हा अभाविक नर, कल्पना चित्ती याची. इतक्या माझी साहजिक, कोणी भ्रमिष्ट. गृहस्थ एक एवन स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला. दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ट फिरे रात्रंदिन. द्रव्य मिळवाया साधन त्या जवळी नसे परी. त्यासी देखून समर्थ म्हणती हे उच्छिष्ट घे त्वरित. तो निशंक मनात पात्रावरी बैसला. त्यासी बोलले समर्थ, तू मुंबापुरी जाय त्वरित. सफल होतील मनोरथ, द्रव्य प्राप्ती होईल. स्वामी वचनी भाव धरिला, तत्काळ मुंबईस आला. उगाच भटको लागला, द्रव्य मिळेल म्हणून. प्रभात समय एके दिवशी गृहस्थ निघाला फिरायासी. येऊन एका घरापाशी स्वस्थ उभा राहिला. तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई घाई बाहेर येऊन या पाही. गृहस्थ पडला दृष्टीसी. तिने बोलाविले त्याला, आसनावरी बैसाविला. 10,000 दिधल्या नोटा आणून सत्वर. गृहस्थ मनी आनंदला. बाई ते आशीर्वाद दिधला, द्रव्य लाभ होता आला. शुद्धीवरी सत्वर समर्थांचे वचन सत्य. गृहस्थ आली प्रचित, वारंवार स्तुती करीत. स्तोत्र गात स्वामींची. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत. सदा एकोत भाविक भक्त. 20वा अध्याय गोळहा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 21. श्री गणेशाय नमः. स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत. करुणी माझे मुख निमित्त वदले श्री स्वामीराज. आता कळसाध्याय 21. कृपा करुणी वदवावा. हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजनांकारणे. संपवावा अवतारा आता, ऐसे मना माझी येता. जड देह त्यागोनी तत्वदा, गेले स्वस्थानी येती राज. शके 1800 पूर्ण. संवत्सर ते बहुधान्य. मास चैत्र पक्ष कृष्ण. त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर. चतुर्थ प्रहाराचा अवसर. चित्त करुणी एकाग्र निमग्न झाले निजरूप. षटचक्राते भेदोन. ब्रह्मरध्रा छेदून आत्मज्योत निघाली पूर्ण. हृदयामधुनी तेधवा जवळ होते सेवेकरी. त्यांचं दुःख झाले अंतरी, शोक करीती नानापरी. तो वर्णिला न जाय अक्कलकोटीचे जन समस्त. दुःखे करुणी आक्रंदत, तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ. वाढेल समुद्रसा, असं स्वामींच्या अनंत लीला. जना सन्मार्ग दाविला, उद्धरिले जडमुंढाला. तो महिमा कोण वर्णी, कोकणात समुद्र तीरी. प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी, पालशेत ग्रामामाझारी. जन्म माझा झालासे, तेथेची बाळपण गेले. आता कोपर्लीच येणे केले, उपशिक्षक पद मिळाले. विद्यालयी संप्रत, वाणी मारवाडी श्रेष्ठ. नाम ज्यांचे शंकरशेठ, त्यासी स्नेह झाला निकट. आश्रय दाते ते माझे, त्यांची स्वामीचरणी भक्ती. भावार्थे पूजन करीती, धिवंसा उपजली चित्ती. स्वामी चरित्र श्रवणाची ते मजला सांगितले. श्री स्वामी गुणानुवाद गायिले, हे स्वामी चरित्र लिहिले. अल्पमतीने अत्यल्प. प्रथमाध्यायी मंगलाचरण. कार्य सिद्धार्थ देवतास्तवन. आदर स्वामी चरित्रास. कोण हेची कथन केलेसे, श्री गुरु कर्दळीवनातून आले. स्वामी रूपे प्रगटले, भूवरी प्रख्यात झाले. हे कथन द्वितीय अध्यायी. तारावया भक्तजनाला. अक्कलकोटी प्रवेश केला, तिथीचा महिमा वर्णिला. तृतीय अध्यायी निश्चयी, स्वामींचा कराव्या छळ. आले 2 संन्यासी खल, त्याची वृत्त सकल. चौथ्या माझी वर्णिले, मल्हारराव राजा बडोद्यासी. त्याने न्यावया स्वामींसी पाठविले कारभाऱ्यासी. 5व्यात ते कथा. यशवंतराव सरदार, त्यासी दाविला चमत्कार. त्या ते वृत्त समग्र. 6व्यात वर्णिले. विष्णुबुवा ब्रह्मचारी, त्याची स्वामी चरणांवरी भक्ती जडली कोणे प्रकारे, ते 7व्यात सांगितले. शंकर नामे एक गृहस्थ होता ब्रह्म संबंधेग्रस्त, त्यासी केले दुःखमुक्त. 8व्यात ते कथा. खर्चोनिया द्रव्य बहुत, त्यांनी बांधिला सुंदर मठ. ते वर्णन समस्त 9व्यात केलेसे. चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले 10व्या अध्यायात. ते एकता पुनीत श्रोते होती सत्तेची. 11वा आणि 12वा तैसेचे अध्याय. 13वा बाळप्पाचा इतिहास बरवा, त्या माझी निरूपला. भक्ती मार्ग निरूपण संकलित केले वर्णन. तो 14वा अध्याय पूर्ण. सत्तारक भाविका बसप्पा तेली सद्भक्त, तो कैसा झाला भाग्यवंत, त्याची कथा गोड बहुत. 15व्यात वर्णिली. हरिभाऊ मराठे गृहस्थ, कैसे झाले स्वामी भक्त. 16-17 यात निश्चित वृत्त त्याचे वर्णिले. स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू, त्याची लागता भजन चंदू. जो दादाबुवा प्रसिद्ध. 18व्यात वृत्त त्याचे. वासुदेव फडक्याची गोष्ट आणि त्याचे वृत्त वर्णिले. 19व्यात सारांश रूपे सत्यपै. एक गृहस्थ निर्धन, त्यासी आले भाग्यपूर्ण, त्याची केले वर्णन. 20व्यात निर्धारी. स्वामी समाधिस्थ झाले,
एकविसाव्यात वर्णिले ग्रंथप्रयोजन कविवृत्त निवेदले पूर्ण केले स्वामीचरित्र. शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार वद्य त्रयोदशीचा पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता वंदोनी त्या उभयंता ग्रंथ समाप्त केलासे. स्वामींनी दिला हा वर जो भावे वाचिल हे चरित्र त्यासी आयुरारोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय. त्याची वाढो विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती भवसागर तरुणांती मोक्षपद मिळवत्या अंगी सर्वदा विनय वसो वृथाभिमान तो नसो. सर्व विद्यासार गौसो भक्त श्रेष्ठ लागुनी ज्या कारणे ग्रंथ रचिला जिही प्रसिद्ध आणिला त्यासी रक्षावे दयाळा. कृपा घना समर्था स्वामीचरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसमी वेंचून सुंदर माळा करून आला घेऊन विष्णू कवी आपुल्या कंठी तत्काल घालून चरणी ठेविला भाल सदोदित याच्या प्रतिपाल करवा बाळ आपुले. इथे श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिस्वत भाविक भक्त 21वा अध्याय गोड हा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु शुभम भवतु. इति श्री स्वामीचरित्र सारामृत संपूर्णम.